आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण 288 मतदारसंघामध्ये एवढा बालिश लोकप्रतिनिधी मी आजपर्यंत बघितलेला नाही। सोच रेखाके दिल्ली चले हजको काल जो उद्घाटनाचा प्रकार घडला तो अतिशय चुकीचा होता। आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। उद्घाटन करणारा आमचा कधीच विरोध नव्हता, कारण जे उद्घाटन झालं ते अतिशय चुकीच्या पद्धतीने होतं। कारण कधीही अपूर्ण कामाचं उद्घाटन होताना आपण कुणीच बघितलेलं नाही आणि स्वतः लोकप्रतिनिधींनी ते कबूल देखील केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की काम अजूनही अपूर्ण आहे आणि अपूर्ण कामाचं उद्घाटन करायचा नवा पायंडा हा तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने घालून दिलेला आहे आणि हे अतिशय निंदनीय प्रकार आहे। आम्हाला कुणालाही विश्वासात न घेता नगरपालिकेच्या एखाद्या वास्तूचा असा उद्घाटन समारंभ होतोय आणि त्यासाठी कुठल्याही नगरसेवकांना, नगराध्यक्षांना आणि कुणालाही विश्वासात न घेता नगरपालिकेची जी पत्रिका छापली गेली त्यात कुठल्याही प्रशासकीय म्हणजे ती पत्रिका नव्हती। त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी तक्रार केली की पोलीस स्टेशनला जाऊन दिली, कारण उद्या ही पत्रिका जर आपण बघितली असेल तर त्या पत्रिकेवर नगरपालिकेचा लोगो वापरला होता। सर्व नगरसेवकांची नावं देखील त्याच्यामध्ये होती। उद्या ह्या लोगो वापरून नगरपालिकेच्या म्हणजे कुठलाही कामकाज केलं जाईल। नगराध्यक्षांचे म्हणजे आमच्या नगरसेवकांची लेटर छापून आमच्या राज्यामध्ये देखील उद्या जाहीर केली जाते। मग याच्यावर कुठली कारवाई होणार आहे का हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो आणि आमच्यावर जे आरोप झालेले आहेत ते आरोप म्हणजे माझ्यावरती जे आमदार साहेबांनी लोकप्रतिनिधींनी जो आरोप केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे। कारण माझ्यावर जो टक्केवारीचा त्यांनी आरोप केलेला आहे म्हणजे आरोप तरी कोण करते? लोकप्रतिनिधींनी जो माझ्यावर टक्केवारीचा आरोप केलेला आहे तो अत्यंत हास्यास्पद आहे। ज्यांचं आयुष्य टक्केवारीवरती गेले त्यांनी माझ्यावरती हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद आहे। हे म्हणजे असं झालं की सोच रेखाके दिल्ली चले हजको म्हणजे ते स्वतः ठेकेदार आहेत, म्हणजे टक्केवारीतनं त्यांना जास्त माहिती। ते स्वतः आमदार होताना देखील शेजाऱ्यांना टक्केवारी देऊन आमदार झालेले आहेत। कारण त्यांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बावनकुळे साहेबांसमोर परिचारकांच्या शेवड्या कार्यकर्त्यांसमोर मान खाली घालून त्यांना टक्केवारी देऊन आमदार व्हावं लागलेलं आहे। त्यामुळे त्यांनी आरोप करताना जरा जपून आरोप करावा। मी महिला म्हणून इथं काम करत असताना कसला म्हणजे एवढं पोहोचून त्यांच्या पोटात उठले, एवढी 7 वर्ष बंद पडलेली बाग म्हणजे एकच राष्ट्रपती आता उद्यान नाही तर पद्मावती देखील उद्यान बंद पडलेलं असताना आम्ही लोकसभा घेऊन ती बाग उघडली, तिथं स्वच्छता अभियान राबवलं आणि ती बाग खुली केली। कशासाठी केली तर ती चालू करण्याच्या दृष्टिकोनातून केली। आम्हाला कुठलंही श्रेय नको आहे तिथं, ते काम चांगलं व्हावं, चांगल्या दर्जाचं व्हावं, तिथं सगळ्या सोयीसुविधा आणि सुसज्ज अशी बाग आम्हाला पंढरपूरकरांसाठी द्यायची आहे। त्या दृष्टिकोनातून ती बाग ओपन करून आम्ही ती उद्यान उघडलं होतं। कुठलंही काम पूर्ण झालेलं नसताना अपूर्ण कामाचं उद्घाटन करणं कितपत योग्य आहे ते आपण त्याचा पाठपुरावा करावा एवढीच आमची मागणी आहे। आणि मुळात त्यांनी माझ्यावर आरोप करताना सांगितलं की मी ते 6 महिने झालं काम करू शकले नाही। मग 3 वर्षापासून तुम्ही निधी आणलाय म्हणून सांगताय, मग तुम्ही काय करत होता? 3 वर्षापासून काय तुम्ही झोपा काढत होता का? एवढा दिवस तुम्ही का म्हणजे उद्घाटन करू शकला नाही, का काम पूर्ण करू शकला नाही तुम्ही? आणि अपूर्ण कामाचा म्हणजे उद्घाटन पार पाडणं म्हणजे या तालुक्यामध्ये एवढे प्रश्न ऐरणीवर असताना आज एप्रिलचा शेवटचा म्हणजे एप्रिल संपत आलेला आहे। जानेवारी पाण्याची म्हणजे पाळी अजून लोकांपर्यंत पोहोचली नाही। पाण्या वाचून लोकांची पिकं जळून चालली। लोडशेडिंगचं एवढा म्हणजे लोडशेडिंगमुळे लोकांचे एवढा हाल चालू आहे, त्याच्यावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत। आज एप्रिलचा म्हणजे एप्रिल संपत आला तरी दुसरी पाळी अजून आपल्याला पाण्याची मिळालेली नाही, त्याच्यावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत। आणि अनधिकृत बागेचं ओपनिंग म्हणजे अनधिकृत कामाचं ओपनिंग करायला ह्यांना वेळ आहे, लोकांच्या प्रश्नांवरती बोलायला ह्यांना वेळ नाही। बाग पूर्ण झालेलीच नाहीये ना आणि त्याची शासकीय पत्रिका नसल्यामुळे ती अनधिकृतच झाली ना। दोन्ही जरी पत्रिका असल्या, एक लक्षात घ्या, दोन्ही जरी पत्रिका असल्या तर त्या पत्रिका नगरपालिकेने छापलेल्या नाही। अशी पत्रिका नगरपालिकेने कुठेही छापलेली नाही, त्याच्यासाठी नगरपालिकेची परवानगी लागते, अध्यक्षांची असू द्या किंवा सीओ साहेबांची परवानगी लागते। अशी कुठली प्रोसिडिंग झालेली नाही, त्यासाठी नगरपालिकेचा ठराव लागतो। मी 19 तारखेला रविवारी दिलेलं पत्र 20 तारखेला जर मला मिळत असेल तर 20 तारखेला 6 तासात असा कुठला प्रोग्राम आपण लगेच अरेंज करू शकतो? त्याला काय म्हणजे पद्धत किंवा म्हणजे हे कार्यकाळ प्रोटोकॉल नियम आहेत की नाही नगरपालिकेत? तुम्ही एखादा कार्यक्रम ठरवायचा असाल, समजा तुमच्या एखाद्या घराची वास्तुशांती जर करायची असेल तर त्यासाठी तुम्ही किती दिवसाचा कार्यकाळ हे करता? मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो
अधिकारी कसं हे करू शकतील ना. क्वालिटी चेक झाल्याशिवाय कुठल्याही निष्कर्षाला आपण जाऊ शकत नाही. लोकांच्याच भावनेला उत्तर देते मी कुठल्याही विकास कामांना अडवत जात नाही. उलट ती बाग 7 वर्षापासून बंद असताना मी ज्यावेळेस इथं आले तेव्हा ती लोकसभागातून मी ओपन केली. तिथं स्वच्छता अभियान राबवलं. सर्वसामान्यांच्या लेकरांसाठी ती बाग खुली व्हावी ही पहिली भावना आमची सर्वांची आहे आणि त्यासाठी सर्वांचा लोकसहभाग घेऊन ती बाग ओपन केली. तिथं काम जर निष्कृत दर्जाचं असेल तर तो घरातला माणूस असेल तर त्याच्यावर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन झालं पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे. आणि तिथं जर काम निष्कृत दर्जाचं झालं असेल तर त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तिथं सर्व सोयी सुविधा पुरवल्या जाणं महत्वाचं आहे. लोकार्पण सोहळा कधी झाला पाहिजे तर काम पूर्ण झाल्यावर होणं गरजेचं आहे. आता मला सांगा, काल लोकार्पण सोहळा केला, तुम्ही सगळे उपस्थित होता पत्रकार बंधू म्हणून आणि दुसऱ्या दिवशी ती बाग बंद होती. दिसायला ती बरं दिसतं का? आणि कुणी तर मग उद्या एका कुठल्या तरी सामाजिक कार्यकर्त्याने ते कुलूप तोडलं, उद्या तिथं काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? लोकप्रतिनिधी म्हणून स्वतः तोंडाने कबूल केलं की तिथली कामं अर्धवट आहेत. म्हणजे तालुक्यात हा नवा पांडा पाडणार आहेत का लोकप्रतिनिधी की अर्धवट कामाचं ओपनिंग करणं? कशासाठी हा आगस्ताळेपणा त्यांनी लावलेला? दुसरा माझा महत्वाचा मुद्दा की लोकप्रतिनिधींनी माझ्यावरती काल खालच्या भाषेत वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी सांगितलं नाना असते तर त्यांनी मला घरातून बाहेर काढलं असतं. मला त्यांना सांगायचंय की नाना असते तर तुम्ही उद्यालाच आला नसता आणि नानांचे हे संस्कार नव्हते. तुमच्या अवताडे घराण्याचे संस्कार आहेत हे, नानांचे हे संस्कार नव्हते. त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे आणि नानांचे संस्कार नाही आहेत सुनवाळींना घरातून बाहेर काढण्याचे. अवताडे घराण्यांचे कदाचित हे संस्कार आहेत. त्यांना 2 मुलं आहेत. उद्या येणाऱ्या सुनांना घरातून बाहेर काढणार आहेत का? माझा त्यांना सवाल आहे. म्हणजे त्यांना 2 मुलं आहेत, कदाचित मुलगी नसल्यामुळं घरात येणाऱ्या 2 सुनांना ते कदाचित घरातून बाहेर काढतील तर काय? हा प्रश्न आहे माझा. तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहे, तोंड सांभाळून भाषा बोलावी जरा. मी एक महिला म्हणून काम करत असताना काम करू न देण्याचा कसला हा जळफळा तुटलाय त्यांच्या मनात. आणि मी कुणाच्याही पायात पाय घालायला आलेली नाही. लोकांनी तुम्ही आतापर्यंत अर्धवट कामं केलेली आहेत. ठेकेदार म्हणून सगळी कामं तुमच्याच कंपनीला देऊन 90% कामं तुमच्याच कंपनीने अर्धवट केलेली आहेत आणि कुठेतरी हे चित्र बदलण्यासाठी लोकांनी मला तुमच्यासारख्यांना बाजूला काढून शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बसवलेलं आहे. आज बघताय आपण तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण 288 मतदारसंघामध्ये एवढा बालिश लोकप्रतिनिधी मी आजपर्यंत बघितलेला नाही. बघा, लोकप्रतिनिधी ज्या प्रकारे माझा एक महिला म्हणून अपमान करतात, म्हणजे पण मी तालुक्याचा या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणजे नगराध्यक्ष आहे. माझा अपमान म्हणजे पंढरपूरच्या सगळ्या महिलांचा अपमान आहे. बाग नक्कीच सुरू झाली पाहिजे, पण कधी तिथं सर्व सोयी सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे. तिथं टॉयलेट वॉशरूमची सोय नाहीये, ती सोय झाली पाहिजे. तिथं एखादा सुरक्षा कर्मी नेमला पाहिजे जेणेकरून तिथं येणाऱ्या महिला किंवा आपले छोटे मुलं ज्यावेळेस त्यांना काही गरज लागेल त्या पाण्याची सोय करणं तिथं गरजेचं आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय तिथं होणं गरजेचं आहे. टॉयलेट वॉशरूमची सोय गरजेचं आहे. वॉचमॅन नेमणं गरजेचं आहे. तिथं काय चुकीची घटना घडली तर त्याला उत्तर देणं एक शहराचा नागरिक म्हणून माझी प्रायोरिटी पहिली. त्यामुळं तिथं सगळ्या सोयी सुविधा ही सुसज्ज अशी बाग करून त्याचं ओपनिंग तुमच्याच हस्ते करू. फक्त एवढा आगस्ताळेपणा बरा नवे लोकप्रतिनिधींना शोभत नाही. आपल्या कामांचं उद्घाटन करायचा पायंडा पाडू नका. आता ते ठेकेदार